गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या मोरे फॅमिली व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? सो मला मंडळी थोडा उशीर झाला आहे हा व्लॉग अपलोड करायला माझ्या चॅनलवर, पण हा माझा पहिलाच व्लॉग असणार आहे बाप्पाचा. मला माझा पहिला व्लॉग हा बाप्पाचाच अपलोड करायचा होता माझ्या चॅनलवरती, म्हणून हा व्लॉग मी अपलोड केला आहे. पण काही पर्सनल मोठे रिझन होते, त्याच्यामुळे कसं मला लवकर व्लॉग अपलोड करता नाही आला. सो ह्या व्लॉगमध्ये आमच्या बाप्पाचं आगमन आणि विसर्जन मी थोडेसे व्हिडिओ जे शूट केलेले आहेत ते अपलोड करत आहेत. सो प्लीज, आणि मी ना आता नवीन यूट्यूबवरती सर्व काम करायचं शिकत आहे. सो प्लीज मंडळी, काही चुकलं वगैरे ना तर समजून घ्या, आणि प्लीज कोणीही बॅड कमेंट करू नका प्लीज. इकडे बाप्पांचं औक्षण वगैरे झालेलं आहे, आणि मला ना रेडी व्हायला मिळालंच नव्हतं, बिकॉज घरामध्ये भरपूर कामं होती. त्याच्यामुळे मी ना रेडी झाले नव्हते. बाप्पांना घ्यायलासुद्धा गेले नव्हते. फक्त माझे मिस्टर आणि दोन्ही मुलं गेले होते बाप्पांना घ्यायला, आणि मी घरातील सर्व कामं वगैरे उरकून बाप्पाच्या औक्षणासाठी रेडी झाले होते. पण एकदम सिम्पल होते. घरामध्ये गणपती बाप्पा आले ना की इतकी कामं असतात ना की म्हणजे असं मला तर वेळच मिळाला नव्हता. पाहुणे वगैरे यायचे सतत 7 दिवस, त्याच्यामुळे जास्त काही मला शूट नाही करता आलं. पण हे थोड्या ज्या क्लिप्स आहेत ना, ज्या मी माझ्या मिस्टरांच्या मोबाईलवरून थोड्याशा आणि थोड्या माझ्या मोबाईलवरून शूट केलेल्या आहेत, त्या मी अपलोड केलेल्या आहेत. हे झालेलं आहे आगमन, आणि ना भरपूर वेदांतने म्हणजे माझ्या मुलाने आणि सर्वांनी भरपूर एन्जॉय केला होता. बट मला ना काही व्हिडिओ जास्त आहे ना हे नव्हते करता आले, शूट नव्हते करता आले. इथे बघू शकता माझ्या मिस्टरांनी डान्स वगैरे केलेला होता. गणपती जायच्या 1 दिवस अगोदर जागरण केलेलं तेव्हा, आणि हा लास्ट दिवस जेव्हा कोणाकोणाकडे असं म्हणजे गणपती जायच्या वेळेस अगोदर खाली असा चौक भरला जातो. आमच्याकडे असा चौक भरतात तांदळाचा वगैरे, आणि मग त्याच्यावर तिकडे गणपती बाप्पांना ठेवतात, आणि मग त्याच्यानंतर प्रत्येकजण गणपती बाप्पाच्या कानामध्ये वगैरे बोलतात. सो इकडे अन्वीने कानामध्ये आपली इच्छा बोललेली आहे गणपती बाप्पांच्या. वेदांत गणपती बाप्पांच्या कानामध्ये इच्छा बोलताना इतका रडत होता, बोलत होता मला गणपती बाप्पाला सोडायची इच्छाच नाही आहे यावर्षी. भरपूर रडला होता वेदांत, भरपूर म्हणजे भरपूर. आणि त्या आमच्या सर्वांचं गणपती बाप्पाच्या कानात आपल्या मनातील इच्छा बोलून झालेल्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन विसर्जनाला निघालो. सो इकडे तुम्ही बघू शकता सर्वजणांचे बाप्पा आले होते विसर्जनासाठी. सर्वांनी बाप्पाला आणलं होतं, आणि सगळीकडे आरती वगैरे चालू आहेत बघा. सर्वजण आपल्या आपल्या बाप्पांची आरती वगैरे करत आहेत. आणि इकडे बघा तुम्ही बघू शकता, मी इकडे गणपती बाप्पाच्या हातामध्ये ना गणपती बाप्पाला जी शिदोरी देतात ना ती दिलेली आहे. त्याच्यामध्ये दही भात, एक छोटासा मोदक आणि दही भात, त्याच्यामध्ये साखर मिक्स करून असं आमच्याकडे असते. कोणाकोणाकडे असं शिदोरी देतात बाप्पाकडे प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. पण म्हणजे अशी ना गणपती बाप्पाला जर शिदोरी द्यायची ना ती बाप्पांच्या हातामध्ये असं ना एका पानामध्ये बांधायची, आणि मग ना ती डाव्या हाताला त्यांच्या अशी हे करायची, बांधायची आणि ठेवायची. म्हणजे ते कसं सगळं, कारण की ना विसर्जनाला नेताना गणपती बाप्पाच्या म्हणजे गळ्यातील कंठी वगैरे सर्व काढून घेतात. बट फक्त ना हे जे आपण जी शिदोरी देतो ना बाप्पांच्या हातावरती ती राहते. असं म्हणतात की म्हणजे गणपती बाप्पाला जाण्याचा प्रवास हा खूप मोठा असतो, आणि कशी बाप्पाला रस्त्यामध्ये भूक वगैरे लागते ना, त्याच्यामुळे अशी मान्यता असते की नाही का गणपती बाप्पाला शिदोरी द्यायची असते. मग कधी कसं म्हणजे कुठच्या ठिकाणी काही हातामध्ये वगैरे काही ठेवत नाही, काही नाही, पाट्यावरती पण काही ठेवत नाही ना. ते कसं हातामध्ये आपण शिदोरी बांधली ना तर ती म्हणजे राहते, गणपती बाप्पाच्या हातामध्येच राहते. म्हणून मी अशा प्रकारे शिदोरी बांधते दरवर्षी. सो कोण कशी शिदोरी देतं गणपती बाप्पाला प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि बाप्पा जाताना आम्हाला सर्वांना खूप वाईट वाटत होतं, आणि खूप रडायला येत होतं. वेदांत माझा खूप रडला, अन्वीसुद्धा घरी आल्याच्यानंतर खूप रडले होते दोघेही जण. सो मंडळी, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही चूक झाली असेल तर प्लीज वाईट कमेंट करू नका. चूक झाली असेल तर मला सांगा तुम्ही, पण काही वाईट कमेंट करू नका.
आता काही जण कमेंट करतील आणि म्हणतील की गणपती बाप्पाला जाऊन इतके दिवस झाले आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे माझा. पण ॲक्च्युली मला वेळ नव्हता मिळत, भरपूर काही प्रॉब्लेम होते घराचे आमच्या, त्याच्यामुळे कसं मला एडिटिंगला वगैरे टाईमच मिळत नव्हता, म्हणून लेट करत आहे मी हा व्हिडिओ. बट माझी अशी इच्छा होती की माझे भरपूर व्हिडिओ असे आहेत जे मला पोस्ट करायचे आहेत. माझा बड्डे सेलिब्रेशनचा पण व्लॉग आहे, सर्व व्लॉग येणार आहे. पण माझी इच्छा होती की माझ्या चॅनलवर पहिला व्लॉग हा ना माझ्या म्हणजे बाप्पांचं नाव घेऊन बाप्पाचाच यायला पाहिजे होता, म्हणून हा फर्स्ट व्लॉग मी अपलोड करत आहे. याच्यानंतर माझे बड्डे सेलिब्रेशनचे वगैरे भरपूर असे व्लॉग येत जातील. सो प्लीज तुम्ही नक्की बघा, मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा आणि कमेंटही करा. आणि ते फायनली बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मिस यू बाप्पा. खरंच सर्वजण बाप्पाला खूप मिस करत आहेत. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला.